नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे आता फॉर्म भरायला चालू होणार आहे आणि कमी कट ऑफ असणारे जिल्हे कुठले याची तुम्हाला निवड करून त्या ठिकाणी प्रेफरन्स भरायचे आहेत. खूप जणांना प्रश्न आहे, कारण सगळ्यांना एकच ध्येय आहे किंवा सगळ्यांचं एकच टार्गेट आहे की या शेड्यूल 2 भरतीमध्ये आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे तुमचे पर्सेंटेज आणि दुसरं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न की कट ऑफ कमी असलेले जिल्हे कसे ओळखायचे किंवा त्या ठिकाणी प्रेफरन्स कसा द्यायचा. म्हणजे कशावरून फक्त जिल्ह्याचं नाव सांगितलं म्हणून त्या ठिकाणी मेरिट लिस्टचं कट ऑफ कमी येईल हे आपण यदा कदापि कधीच आपण डायरेक्टली बोलू शकत नाही. कारण की खूप जणांच्या कमेंट आहेत, खूप जणांचे मेसेज कॉल्स आलेले आहेत की कमी कट ऑफ असलेले जिल्हे कसे ओळखायचे, कसे समजायचे, त्यावर सगळ्या डिटेल्स सांगा. म्हणून हा व्हिडिओ जस्ट 2 मिनिट शेवटपर्यंत पहा, कारण सगळे तुमचे डाऊट प्रश्न क्लिअर होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन होण्यास नक्कीच मदत होईल. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं मागील मेरिट लिस्ट तपासा. म्हणजे काय, शेड्यूल 1 ची भरती आली होती जानेवारीमध्ये. ओके, जानेवारीमध्ये पॅन इंडियासाठी 28,000 प्लस जागा आल्या होत्या. त्या भरतीमध्ये 4 मेरिट लिस्ट लागल्या होत्या आणि एक सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट 1, 2, 3, 4 अँड 1 सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट लागली होती. ठीक आहे. त्यानुसार आता आपल्याला काय करायचंय, पहिली मेरिट लिस्ट होती, मेरिट लिस्ट नंबर 1, याच्यामध्ये हाय कट ऑफ गेलेला होता. मग हाय कट ऑफ कुणाचा गेला होता आणि कुठल्या डिस्ट्रिक्टचा गेलेला होता लक्षात घ्या. या ठिकाणी सगळ्या कॅटेगरी ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी अशा सगळ्या कॅटेगरींचा कट ऑफ हाय गेलेला होता. हाय म्हणजे त्या कंपॅरिझनने सांगत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये नंदुरबार, ओके, नंदुरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, नागपूर, नाशिक, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, त्याचसोबत परभणी, असे वेगवेगळे जे काही डिस्ट्रिक्ट होते, जिल्हे होते, त्या जिल्ह्याला सुद्धा कट ऑफ हायच गेलेला होता पहिल्या मेरिट लिस्टचं म्हणतोय. मग आता तुमचं पर्सेंटेज किती आहेत आणि कुठल्या मेरिट लिस्ट पर्यंत तुमचं नाव येणं अपेक्षित आहे ते मला एकदा कळू द्या, कमेंट करा तुमचे पर्सेंटेज. ठीक आहे. यानुसार आता लक्षात घ्या, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये कट ऑफ कमी गेलेले जिल्हे, सर्वसाधारण पहिल्या मेरिट लिस्टला कट ऑफ कुठंच कमी गेलेला नव्हता. जवळपास ओपन म्हणजे पीडब्ल्यूडी जवळपास साधारणपणे 77 ते 80च्या रेंज मध्ये कट ऑफ होता पीडब्ल्यूडीचा. आणि सगळ्यात टॉपची कॅटेगरी ओपन कॅटेगरी, त्याचं 97 ते 98% एवढ्या रेंज मध्ये कट ऑफ गेलेला होता पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये, इन्क्लुडिंग ऑल डिस्ट्रिक्ट, सगळे डिस्ट्रिक्ट. त्याच्यामध्ये मराठवाडा साईडचे जिल्हे आले. मराठवाडा साईडचे बीड आलं, परभणी आलं, लातूर आलं, नांदेड आलं, छत्रपती संभाजीनगर आलं, जालना. याच्या व्यतिरिक्त तिकडे विदर्भ साईडला गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी काय झालेलं होतं, आपण सांगितलं होतं की चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, जळगाव, हे जे जिल्हे असतील त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागेल. परंतु पहिल्या मेरिट लिस्टला त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात कट ऑफ लागला होता. आपली अपेक्षा होती की कमीत कमी चंद्रपूर आणि गडचिरोलीला तरी कट ऑफ कमी लागेल, लक्षात घ्या. परंतु त्याच्या उलट झालं, तिथेही स्पर्धा विद्यार्थ्यांची जास्त झाली. कारण की सगळ्यांना माहित होतं गडचिरोली, चंद्रपूर हा थोडासा दुर्गम भाग येतो, त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी फॉर्म भरणार नाहीत, म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले. मग आता या शेड्यूल 2 भरतीमध्ये तुम्ही फॉर्म तिथे भरला तर चालेल का, मागचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. काही ठिकाणी म्हणजे काही विद्यार्थ्यांनी गडचिरोलीला भरा, काही विद्यार्थ्यांनी चंद्रपूर, काही विद्यार्थी मराठवाडा साईडचे जिल्हे, काही विद्यार्थ्यांनी पश्चिम महाराष्ट्र. परंतु तुमचे पर्सेंटेज जसे असतील त्यानुसार प्रेफरन्स द्या. माझं तर तुम्हाला एक सजेशन राहील की त्या ठिकाणी तुमचं पर्सेंटेज जर हाय असेल तर तुम्ही चॉईस डिस्ट्रिक्ट निवडले तरी चालेल. पर्सेंटेज हाय म्हणजे किती, 90+ ज्यांचं असेल त्यांनी आपल्या जिल्ह्यात, स्वतःच्या जिल्ह्यात भरला तरी चालेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जिथं की त्याला आवड आहे जॉब करण्याची किंवा त्याचं ड्रीम डिस्ट्रिक्ट आहे अशा ठिकाणी भरला तरी चालेल. त्यांचं 90+ ज्यांचं आहे त्यांचं फर्स्ट मेरिट लिस्ट ते फायनल मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये सेकंड, थर्ड, फोर्थ जेवढ्या काय येतात त्या रेंजमध्ये एका मेरिट लिस्ट मध्ये 101% होण्याचे दाट चान्सेस आहेत. जर त्याचे व्यवस्थित पर्सेंटेज भरले, प्रेफरन्स दिले, काही गडबड नाही केली तर नक्कीच सिलेक्शन होऊ शकतं. आता दुसरी गोष्ट, मग आता ज्यांचे पर्सेंटेज कमी आहेत, जसं की 80 ते 90च्या दरम्यान पर्सेंटेज आहेत, आता
80-90 हे काही विदर्भ साईडचे विद्यार्थी असतील आपले, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या गावातच ग्रामीण भागामध्ये भरले तरी चालेल. हा, आणि विशेष म्हणजे हे फक्त तुम्हाला सजेस्ट करतोय, फायनल कन्क्लुजन तुम्ही माझं सुद्धा या ठिकाणी ऍक्सेप्ट करू नका, किंवा फक्त मी म्हणतोय म्हणून ऍक्सेप्ट करू नका की याच ठिकाणी भरले पाहिजे. हा सगळा डाटाबेस आहे तो मागील शेड्यूल 1च्या भरतीच्या अनालिसिस करून काढलेला आहे. त्याच्यामुळे हा एक फक्त अंदाज आहे. फायनल डिसिजन मित्रांनो तुमचा असेल, परंतु हा अंदाज जरी असला तुमच्या हिताचा अंदाज सांगेल, म्हणून जस्ट तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी सगळ्या गोष्टी सांगत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे आता फक्त नावावरून ठरू नका. नावावरून ठरू नका म्हणजे काय, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या जागा फॉर्म भरताना मुंबई, पुणे, नागपूर ह्या जर हाय मेट्रो प्रोफाईल सिटी मध्ये फॉर्म भरला का, कारण तुम्हाला माहिती की ती मोठी सिटी आहे, मेट्रो सिटी आहे, लाईफस्टाईल चांगला आहे, मग फक्त सिटी मोठी आणि लाईफस्टाईल चांगली म्हणून फॉर्म भरला तर चालेल का? अजिबात नाही. नाव कुठल्याही जिल्ह्याचं कसं आहे, काय आहे, अजिबात कन्सिडर करू नका. फक्त नावावरून फॉर्म भरू नका. सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करूनच फॉर्म भरा. त्याच्यामध्ये तुमचं कॅटेगरी असेल, पर्सेंटेज असेल, प्रेफरन्स असेल, तुमचं ड्रीम असेल, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्या आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे वॅकन्सीज पहा. वॅकन्सी म्हणजे काय, तुमच्या डिस्ट्रिक्टला किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणच्या किती व्हॅकंट पोझिशन आहेत किंवा किती जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत GDS ने. ओके, लक्षात घ्या. ओपन साठी किती जागा आहेत, SC साठी, ST साठी, PWD साठी अँड EWS साठी किती जागा आहेत, त्या जागेचा अंदाज घेऊन स्पर्धा कमी होते का जास्त होते, किंवा एका जागेला किती पार्टिसिपंट किंवा एका जागेला किती कॉम्पिटिटर येतात, त्याचा एक अंदाज घेऊन तुम्ही जर प्रेफरन्सेस दिले तर मला असं वाटतं नक्कीच पुढे सिलेक्शन चान्सेस जास्त राहतील तुमचे. ठीक आहे, फोर्थ आहे पॉइंट आपला कॅटेगरीनुसार तुलना करा. आता लक्षात घ्या, सपोज कन्सिडर करा 2 कॅन्डिडेट आहेत, A आणि B. ओके, ओपन कॅटेगरीचे आहेत, हा पण ओपन कॅटेगरीचा आहे, दोघांना 88% आहेत. ओके, मग एकाने भरला मेट्रो सिटी मध्ये, दुसऱ्याने भरला ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण डिव्हिजनला. तर सिलेक्शन चान्सेस मला वाटतं ज्यांनी ग्रामीण भागाला भरला आहे त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस मला इथे दाट संभाव्यता वाटत आहे. कारण जेवढा तुम्ही ग्रामीणकडे रेफरन्स देता किंवा प्रेफरन्स कराल तेवढं तुमचं सिलेक्शन चान्सेस, हा आपला एक अभ्यास म्हणतो किंवा एक अंदाज म्हणतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोठ्या सिटीला किंवा वेगवेगळ्या डिव्हिजनला किंवा वेगवेगळ्या मोठ्या सिटीमध्ये भरायचं, असं अजिबात होत नाही. जर पर्सेंटेज दबाके असतील तुम्हाला तर डोंट वरी, कुठेही भरा, सिलेक्शन कन्फर्म होणार आहे तुमचं. परंतु 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100च्या बिटवीन ह्या तिन्ही टप्प्यातल्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळायला पाहिजे. म्हणून हे आपण स्ट्रॅटेजी तुमच्यापर्यंत सांगत असतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला 90+ अजिबात नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना हे आपलं आव्हान राहील की व्हिडिओ ना तुम्ही फक्त 2 मिनिटं वेळ द्या, कारण की तुमच्या सगळ्या डाऊट्स कन्सेप्ट क्लिअर होणार आहे त्याच्यातून, कुठे भरायचा काय सगळ्या गोष्टी. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचे मार्क्स कम्पेअर करा. मार्क्स कम्पेअर करा म्हणजे कोणासोबत करा, स्वतः सोबतच करायचे. काही विद्यार्थ्यांनी 2 वेळा 10वीचा अटेम्प्ट दिलेला असतो, 3 वेळा दिलेला असतं. ही घटना परंतु रेअर केस मध्ये होते. पहिल्या वेळेस तुम्हाला किती आले, दुसऱ्या वेळेस किती आले, तिसऱ्या वेळेस किती आले, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फायनल पास आउट होता त्याच वेळेचे मार्क्स तुमचे कंपॅरिझन होणार आहेत आणि तेच मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत फॉर्म भरताना. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रेफरन्स काळजीपूर्वक भरा. लक्षात घ्या, सगळ्यात कन्फ्युजन करणारा विद्यार्थ्यांना प्रश्न, आपण किती ठिकाणी प्रेफरन्सेस देऊ शकतो. कन्सिडर करा पुणे जिल्हा आहे किंवा कन्सिडर करा नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, कुठलाही एक डिस्ट्रिक्ट तुमच्या माइंड मध्ये सेट करा. तुम्हाला जिथे फॉर्म भरायचा आहे तो एक डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्या अंतर्गत येणारे जे काही डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजन नुसार कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, त्या ठिकाणी व्हॅकंट पोस्टला किती जागा आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या तुम्ही पोस्टला भरू शकता. मग एका जिल्ह्यातल्या प्रेफरन्सेस देताना एका जिल्ह्यातल्या 1, 2, 3, 4, 5 ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता किंवा 1 ते 50 ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता. त्याला अनलिमिटेड प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता, परंतु एका जिल्ह्या अंतर्गत. म्हणजे काय, तुम्ही नागपूरलाही प्रेफरन्स देताय,
पुणे डिव्हिजनला प्रेफरन्स देत आहे आणि इकडे बीड डिव्हिजनला प्रेफरन्स देत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकत नाही. एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड वेळा अनलिमिटेड ठिकाणी प्रेफरन्स नक्कीच देऊ शकता. म्हणून काही ग्रामीण भागातले सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट एक तुम्ही चॉईस करा, काही ग्रामीण प्रेफरन्स द्या, काही शहरालगतचे असणारे प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुमचा चान्स जो आहे दोन्ही बाजूने स्ट्रॉंग राहायला नक्कीच मदत होईल मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे कमी कट ऑफ असलेले जिल्हे फाइंड आउट करायचा आहे, मागचा अनालिसिस करायचा आहे, मागचा मेरिट लिस्टचा अभ्यास करायचा आहे आणि स्पर्धा एक अंदाज अभ्यास करून बांधायचा आहे. सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या. परंतु आणखी तुमचे काही डाऊट आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करत राहायचंय. आणि व्हिडिओ ना फक्त एक विनंती, सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा. का? कारण की हा जो डाऊट आहे तो आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यांचा डाऊट नक्कीच सॉल्व्ह होण्यास मदत होईल तुमच्या एका शेअरने. ठीक आहे, सो इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.